नमस्कार मित्रांनो, माझं नाव सुयोग सावंत. पुन्हा एकदा मी कोकणकर सुयोग या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत करतो आहे. तर मित्रांनो, खूप दिवसानंतर आपली व्हिडिओ येते, म्हणजे व्हिडिओला सुरुवात केली आहे. खूप म्हणजे भरपूर महिने म्हणजे 5-6 महिने झाले आपल्या चॅनलवरती एकसुद्धा व्हिडिओ नाही आली. पण आजपासून ठरवलं आहे की व्हिडिओ करायची, काही काय असं छोटी मोठी असे ती व्हिडिओ करायची आणि तुमच्यापर्यंत घेऊन यायचं. तर मी आताच चाललो आहे खावडीमध्ये वहिनींना सोडायला. तर आता इकडे बस स्टॉपमध्ये तिकडे वहिनी आणि भाऊ पण आहे. सो आता आम्ही बसची वाट बघतोय. 200 बस आहे. सो त्या बसने आपल्याला आज खावडी जायचं आहे. आज आपला बसचा प्रवास असणार आहे. खूप दिवसानंतर आपण बसने जाणार आहे. तर नक्की व्हिडिओ बघा शेवटपर्यंत. व्हिडिओ जर आवडली तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा. चॅनलवरती जर नवीन असताना तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची बेल आयकॉन दाबा, जेणेकरून तुम्हाला कोकणातल्या नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन लगेच भेटेल. सो चला मित्रांनो, आता आपण बसची वाट बघूया. बस आली का आपण डायरेक्ट बसचा प्रवास बघू. खूप दिवसानंतरला आपण आज बसने प्रवास करणार आहे. सो चला. तर मित्रांनो, आता बस आले एस आता आपण जाऊया खावडीमध्ये. तर मित्रांनो, आता आपण खावडी पिडकेवाली शॉपला उतरलो आणि आता तिथून आपण चालत चाललो आहे. बघा, एक माझ्याकडे बॅग आहे, तिकडे एक भावाकडे बॅग आहे आणि एक वहिनीकडे बॅग आहे. तर वहिनींना आपण खावडीत सोडायला आलो आहे, कारण एवढ्या 2-3 बॅगा होता, त्याच्यामुळे मग आम्ही सोडायला आलो. तर आता आपण त्यांना घरपोच सोडूया आणि नंतरला मग आपण परत आपल्या घरी जाऊया. सो बघा, एवढे वजन बॅग आहेत खूप, कारण त्या डायरेक्ट इकडूनच मुंबईला जाणार आहे. त्याच्यामुळे सगळं सामान काय नाही काय सगळ्या वस्तू त्या घेऊन चालल्या आहेत. सो चला. तर मित्रांनो, इकडे बघू शकता, इकडे शेती पण मस्त हिरवीगार झाले. पण ॲक्च्युली पाऊसच नाही, त्याच्यामुळे इकडे बघा भात पण अजून आलं नाही, लागलं नाही. काही ठिकाणी काही याच्यामध्ये लागलं आहे अजून, काही याच्यामध्ये बघा रोप पण अजून काही नीट मोठी नाही झालेत, कारण पाऊसच नाही गावाला. 10-12 दिवस झाले पाऊसच नाही पडत आहे त्याच्यामुळे. आणि खूप गरमसुद्धा खूप होते. वरती मग बघू शकता ढग पण अजून नैसर आहेत, पाऊसच नाही पडत आहे अजून. आणि इकडे ह्या साईडला बघू शकता काकडी वगैरे, पडवळ वगैरे सगळी वेळ वगैरे लावले. तर मित्रांनो, आत्ता पोचलो आहे आपण वहिनींच्या घरी. तर हे इकडे बघू शकता, हे वहिनींचं घर आणि इकडे आजूबाजूला हिरवीगार शेती. सो इकडे बघू शकता भात पण तयार झालेत, पण अजून पाऊस तर काहीच नाही पडत आहे. वरती बघू शकता ढग पण निरसळ आहेत. सो जाऊया आता घरी. वहिनी पण खूप खुश झाले आहेत.
तर मित्रांनो आत्ता वहिनींच्या घरी पोचलोय. तर हे बघू शकता हे वहिनींचं गावचं घर आहे. नुसतं चहा वगैरे प्यालो आणि आता इकडे बाहेर तुम्ही बघू शकता मस्त ऊन पडलं आहे. कारण गावाला खूप दिवस झाले पाऊसच नाही पडला आहे. 8 म्हणजे 10-12 दिवस झाले गावाला पाऊसच नाही, पूर्ण ऊनच पडतो. आणि इकडे बघा शेती पण जरा फक्त हिरवीगार आहे, अजून त्याच्यामुळे भात वगैरे उगवलं नाही कारण पाऊसच नाही. आणि या साईडला इकडे बघू शकता इकडे वगैरे पडवर वगैरे दोडकी वगैरे लावलेत. इकडे शेंगाची वेली वगैरे तुम्हाला दाखवतो. तर इकडे मित्रांनो बघू शकता इकडे बघा हे शेंगाची वेल वगैरे लावले. इकडे हे बघा इकडे पण आहे, इकडे वगैरे शेंगा वगैरे ते बघा या साईडला इकडे सगळीकडे शेंगा आहेत. आणि इकडे हिरवीगार मस्त शेती आहे. आणि इकडे एक मधोमध शेताच्या मधोमधच एक वहिनींचं घर आहे. सो मित्रांनो इकडे बघू शकता इथे पण चिबूड लागलेत बघा, इथे 2 आहेत. सो तिथे एक आहे, असे काय ठिकाणी लागलेत. आता इकडे पाठीमागे जाऊया, त्या साईडला पण बघा काही नाही काय लावलंय. तर मित्रांनो इकडे बघू शकता इकडे वहिनींच्या काकीने इकडे पडवळ वगैरे लावलंय. तर इकडे बघू शकता पडवळ पण केवढं मोठं आहे, भरपूर लागलेत पडवळ इकडे आहे. इथे खूप सारे पडवळ आहेत. तुम्ही कोकणामध्ये कोणत्या पण घरी जा, घरोघरी जा, ते आजूबाजूला असं आहे काही ना काही असं लावलेलं दिसणार तुम्हाला पावसातून. आणि इकडे बघा हा एक छोटासा बाऊल आहे, जेणेकरून वानर वगैरे येऊ नये त्यासाठी असं गावची माणसं काही ना काही करत असतात. तिकडे मस्त आहे बघा. तर इकडे ही मिरचीचं झाड आहे, इकडे वांग असे खूप काय इकडे लावलंय. बघा इकडे पण आहे, इकडे ही चहा पात आपण चहामध्ये टाकतो ती ही पात वगैरे इकडे. हे बघा इकडे शेंगा, त्या साईडला तिथे पण कारल्याची वेळ आहे. असं खूप काय लावलंय इकडे. तर इकडे पण मित्रांनो वेळ आहे. बघा इकडे काकडी लागली. सो हे बघा मित्रांनो काकडी केवढी आहे तुम्हाला दिसते का, झूम केले मी बघा. तर इकडे पण बघू शकता, ही बघा इथे पण एक काकडी लागली. चला वहिनी येतो. तर मित्रांनो आता चाललो आम्ही घरी, बहिणींना सोडलं घरी. आणि आता आपल्याला जायचं आहे, आपल्याला आता बस पाहिजे कारण आता एक बस चुकली, त्यानंतर बस नाही आपल्याला. तर आता आपण पटापट जाऊया आणि बसने घरी जाऊया. सो चला वहिनी. हा हा हा. तर मित्रांनो आता वहिनींना सोडलं आणि आता परत घरी चाललो आहे कारण आपल्याला आता 3:30ची बस आहे, म्हणजे इथे 3:30 वाजेपर्यंत येईल. आली तर आपल्याकडे 4ला जाते साठवलीला. तर आता पटापट जाऊया आणि बस पकडूया कारण ती चुकली तर त्याच्यानंतरला संध्याकाळची 6ची ढोरला असेल, नाहीतर म्हणजे डमडम असेल. त्याच्यामुळे पटापट जाऊया आणि बस बघूया येते. तर मित्रांनो धावत पळत बससाठी आलो, पण अजून बस काही आली नाही. तर इथे वाट बघतोय, बस आल्याच्यानंतर आपण जाऊ. गरम पण खूप होतं आहे कारण पावसच नाही पडत आहे गावी, त्याच्यामुळे गरम पण खूप रखरखत अशी आग होते. तर आता इथे बसची वाट बघतोय, बस आली का आपण जाऊ.
तर मित्रांनो आत्ता आपण घरी पोहोचलोय. आता जस्ट आपण वहिनींना सोडून घरी आलो. आपण बसची वाट बघत होतो पण आपल्याला बस काय भेटली नाही, म्हणजे आलीच नव्हती. त्याच्यामुळे आपल्याला प्रायव्हेट गाडी भेटली. सो त्या गाडीने आपण आलो आणि आता मस्त घरी आलोय. तर हा आजचा व्हिडिओ मित्रांनो इथेच स्टॉप करूया, कारण व्हिडिओ म्हणजे जास्त काय दाखवला तुम्हाला, फक्त एक जाताना प्रवास दाखवला तुम्हाला बसचा आणि वहिनींचं घर दाखवलं. तर हा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की आपल्याला कमेंट बॉक्समध्ये कळवा. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा. चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची बेल आयकॉन दाबा, जेणेकरून तुम्हाला अशाच नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन लगेच भेटेल. तर मित्रांनो भेटू पुन्हा आपण अशाच कुठल्या तरी एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय आणि स्वतःची काळजी घ्या. बाय.